निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो ताई. हा बोला ताई. सुनीता राजपूत ना. हा बोला ना. हा अनुभव शेअर करायचा होता. हा हा कुठून बोलताय? पुण्यावरून पुण्यावरून हा नाव मी सांगू शकता? हो, रजनी नरसाळे. हा बोला. मागच्या आठवड्यात अनुभव शेअर केला, मला लगेच दुसरा अनुभव आला बघा. ओ अरे वा. हो, लगेच. हा हा मला 6 महिन्यापासून नैवेद्य करायचा होता, स्वामींना नैवेद्य द्यायचा होता. अच्छा अच्छा. तर माझा नंबर लागत नव्हता. खूप लोक आहेत ना सांगवी केंद्रामध्ये. बरोबर. हा हा हा. माझ्या घराजवळचे 5 मिनिटाच्या अंतरावर. अच्छा अच्छा. हा पण माझा नंबरच लागत नव्हता. मला वाटतं रविवारी अनुभव शेअर केला. अच्छा. हा हा आणि हा. सोमवारी मला लगेच कॉल आला त्या ताईंचा अरे की तुम्ही उद्या नैवेद्य देता का? अरे वा. म्हटलं हो, मी 6 महिन्यापासून मागे लागले. मला लगेच नंबर मिळाला बघा. बघा. आणि मी मंगळवारी लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक केला. पुरणपोळी द्यायची होती मला. अच्छा. हा, पुरणपोळीचा नैवेद्य. हा. आणि लगेच मग मंगळवारी मी नैवेद्य अर्पण केला स्वामींना. अरे वा. हो, आरती मिळाली, नंबर. आणि दुसरा एक अनुभव आहे माझा असाच. हा. मी स्वामींना ना कुठे पण घेऊन जायचे बरं का. बॅगेमध्ये मी बाहेर पडले ना घरातून, हा हा स्वामींना एका डबीमध्ये किंवा एक पिशवीमध्ये, पर्समध्ये घ्यायचं. हा स्वामींच्या पादुका छोट्या आणि ते मूर्ती. हा एका प्लास्टिकचं स्टीलचा डबा केला होता. त्या डब्यात तांदूळ टाकणार, हा. कुंकू टाकून ते मी बरोबरच स्वामींना मी सोडतच नव्हते. अरे वा. जाताना मी घेऊन ऑफिसला जरी गेले, हा हा. बाहेर गावी गेले तरी घेऊनच जायचे बरोबर. अरे वा. अक्कलकोटला गेले तरी पण मी बरोबर घेऊनच. हा. तर मग आता मी पिठापूरला गेले ना, तर स्वामींना घेऊन गेले पादुकांचे. बापरे. हा हा. रेल्वेमध्ये मी म्हटलं स्वामींना, अहो मी तुम्हाला बरोबर घेते, पण तुम्हाला किती त्रास होत असेल हो माझ्या बॅगेत. ऐक. मला हवा लागत नाही, काहीच नाही. आणि कुणाचा माझा हात लागला काही काढताना तर मला किती वाईट वाटतं. हा तर हा मी तुम्हाला कसं जवळ करू, माझ्या हृदयात तर तुम्ही आहात, हा पण हा मला दिसायला हवेत. हा हा. तर बघा स्वामी, मी तिथे अभिषेक केला बघा पिठापूरला. अच्छा. हा आणि ते पिठापूरला अभिषेक केल्यानंतर त्या अभिषेकामध्ये मला हा स्वामींचं गळ्यात मध्ये पॅन्डल आहे ना, हा. तो पॅन्डल आणि त्याच्या मागे पादुका, अरे असं वा. ते पॅन्डल मिळालं मला याच्यामध्ये. आणि अरे वा. लगेच घरी आले. सोन्याची चेन होतीच घरात. हा हा. ते चेन मध्ये ते पॅन्डल घातलं आणि लगेच गळ्यात घालून घेतलं बघा. अय्या किती सुंदर. बघा. बघा लगेच. आणि स्वामी म्हटले, अरे तुला इतकं वाईट वाटतं, तुला तर मी जवळ हवंय. मग हे बघ मी असं आहे. तर मी आल्याबरोबर पहिलं ते पॅडल घातलं चेन मध्ये आणि गळ्यात घालून घेतलं बघा. अरे वा. बघा म्हटलं किती आता छान. स्वामी तुम्हाला काही मला न्यायची गरज नाहीये कुठे, आता तुम्ही माझ्या गळ्यातच आहात ना. हो. किती सुंदर. हो, खूप छान. आणि तेव्हापासून तर मला काय हो, माझं आयुष्यच बदललं पूर्ण. हो. मला जे नैराश्य आलं होतं ना रिटायर झाल्यावर, हा हो हो. एक वेळ अशी आली होती, मी सारखी 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपून राहायचे अहो. बापरे. हो, 5 वाजता उठणारी मी. वर्षभर गेलं ऑफिसचं, हे हो फाईल दे, तुम्ही ते फाईल बोलला दे. रिटायर झाल्यानंतर मी असं व्हायचं हो, असं. आणि मला एक वेळ अशी आली, नैराश्य एवढं आलं की हा. आता माझं जीवन काय सगळं झालंय, मुलांचं व्यवस्थित आहे, हो. आता आपण काहीतरी करून घेऊ म्हटलं, काय जगून तरी उपयोगी. आई ग. एवढे आले होते. आणि एकदम माझ्या सुनेने म्हटले, अहो आई तुम्ही कुठेतरी अडकून घ्या म्हणे, क्लबला जा कुठे, पण मी स्वामींच्या केंद्रात अडकून घेतलं. हा. आणि आता जीवनाचा जो आनंद आहे ना, मला इतका आता उत्साह आला, इतका. मी सारखी आता गावी जाते, शेती आहे जरा, शेतीकडे पण मीच बघते. हो. अरे इथं वा. पण सगळं करते. घरातली कामं मी बाई एक बंद केली, मी कामं करायला लागले स्वतः बघा. अरे वा. किती एवढा. आणि सुंदर. बघा आता 5 वाजले ना, हा. पहिला चहा करायचा, स्वामींना 1 कप चहा, मला 1 कप चहा. अरे वा. स्वामींना चहा दाखवायचा, मी हा. चहा प्यायचं. 5:30 ला मी केंद्रात जाऊन थांबते.
बापरे! बघा किती इतकी सुंदर. ओढ लागली. 6:30ची आरती पण 5:30 जाऊन थांबते. ओ, इतकी ओढ लागली ना मला नाही सकाळी पण ते. हे असं कंटिन्यू आता ठेवतीलच स्वामी तुमचं. हो ना. तुमचं इतकं आणि उत्तर आयुष्य सुंदर होईल ना ताई. खूप खूप सुंदर. आता खूप सुंदर झालंय माझं आयुष्य. म्हणजे माझ्या आयुष्यात सगळे मला म्हणायला लागले, हिला काही स्वामीचं वेड लागलं का काय नाही, म्हटलं. नाही, चांगली गोष्ट आहे. स्वामींचं स्वामींचं वेड लागणं चांगली गोष्ट आहे ताई. म्हणलं दुसरं कसलं वेड नाही. आणि हो. मी संध्याकाळी फक्त जात होते. आता मी सकाळी भूपाळी आरतीला पण जाते. 5लाच उठते, घरातलं सगळं आवरते हा, आणि 7:30ला केंद्रात जाऊन थांबते. 8ची आरती ना. हा. अरे बापरे! 8च्या आरतीला पण थांबते. आता परत माझा विचार आहे, थोडस 8 आलं ना घरी हा, की मग पूजा वगैरे करते, हा, थोडं नाश्ता करते, स्वामींना नाश्ता दाखवते हा. आणि 10:30च्या आरतीला परत जायचं. त्रिकाल आरती करायची म्हटलं आता आपण. अरे वा, किती छान. हो ना, माझं खूप खूप छान आयुष्य ताई. मी बदललं शेअर हो. करते हा. हो, करा करा. छान. श्री स्वामी ओके. समर्थ. तुमचा आवाज पण खूप छान आहे ताई. मलाही अशीच काहीतरी सेवा करावी वाटते. पण होईल, आता होईल. काय मला स्वामी आता काय हे म्हणतील. करताय ते काही कमी नाही ताई. हे जे हो. करताय ना तुम्ही, हां, अतिशय सुंदर आहे. मी असे सगळ्यांचे अनुभव ऐकते ना, असं हां. एक तर मलाही असं वाटतं की मी रिटायर झाल्यावर माझ्याकडनं पण स्वामींनी एवढंच सगळं करून घ्यावं. हे तुमचं तर छान आहे हो. तुम्ही सर्व्हिस मध्ये असतानाच करताय. हा, ते हो, माझ्या खूप. आई वडिलांची किंवा आईचेच महत्वाचं म्हणजे तिच्या माहेरपणापासूनच ही स्वामी सेवा होती. त्यामुळे त्या मार्गात फार लवकर आली. हो ना, पुण्य आहे हं. हे तुमच्या मागे. माझ्या हो. मागे पण माझी आई पण ना हं. नॉनव्हेज वगैरे काही खात नव्हती आणि इतकी देवाचं हो ना. याच्यात गेली. मागच्या वर्षी गेली. हो. तर अरे वा. 10 महिने झाले. तर एकादशीच्या दिवशीच गेली अहो. अरे वा. आपली पंढरपूरलाच जायचं म्हणायची. हा. आपली ही जुलै आषाढी एकादशी असते ना, हं, 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 हं. आषाढी एकाच्या दिवशी गेली बघा आई माझी. हो. काही नाही, मी तिथेच होते 4 महिने तिच्याजवळ. अरे वा. तिथलं सगळं सोडलं. आईची तेच पूर्ण सेवा केली मी. खरंय. आई-वडिलांची सेवा करायला मिळायचं भाग्य फार कमी हो, लोकांना मिळतं. खूप खूप. खूप 4 छान महिने ताई. राहिले हं. आणि आता उद्या परवा तिचं हे ना 22 तारखेला हां, हां, हां. महिना जीव घालतो ना भावाकडे. बरोबर. तर आता 11 महिने. हां. उद्या जाणार आहे मग मी आता जाऊन या, तिकडे. जाऊन या. हो. तर हां, मी मला शेअर असं वाटायला लागलंय तिथे कुठे मंदिर असलं तर आपण जाऊया मंदिरामध्ये. हां. म्हटलं तिथे तर नाही, मंदिर खेडगाव आहे ना. हो, हो, हो. तर म्हणलं सगळी पुस्तकं, दुर्गा सप्तपदी, नित्यसेवेचं सगळं घेऊन जाते हां. आणि तिथे मी करते म्हटलं. आता बरोबर. उद्या स्वामींना पण घेऊन जाते बरोबर, म्हणजे तिथे मागे करून. हां, खरंच. स्वामी अजिबात 1 मिनिट माझ्या बाहेर नाहीत, हृदयातच म्हणलं मला ठेवून घ्या तुम्ही. खरंय, तुम्ही माझ्या खरंय. हृदयात राहा. खूप छान. मी माझं आयुष्य पूर्ण बदललं बघा. खरंय. खूप खूप. चांगली गोष्ट आहे ताई. मी शेअर हो. करते हां ताई. श्री स्वामी हो. समर्थ. ओके. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.